बारामतीत आज नमो रोजगार मेळावा, शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार। शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा, आर्थिक गुन्हे विभागाची कोर्टाला विनंती। कोर्टात या संदर्भात 15 मार्चला पुढील सुनावणी होणार। भाजप लोकसभा निवडणुकीत 80 विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्याची शक्यता, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत व्यूहरचना ठरल्याची माहिती। जालना लोकसभेची जागा काँग्रेसकडून ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता, ठाकरे गटाकडून माजी आमदार शिवाजीराव चोथे यांचं नाव आघाडीवर। कोयना धरणग्रस्तांचा लॉंग मार्च अखेर थांबला, धरणग्रस्तांच्या मागणीची सरकारकडून दखल, धरणग्रस्तांच्या जमीन वाटपासंदर्भात मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांचे निर्देश। कांदा उत्पादनात महाराष्ट्राची मक्तेदारी मोडीत, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटकात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड, महाराष्ट्राचा कांदा उत्पादकांच्या अर्थकारणावरती परिणाम होणार। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त 6 मार्चला होणार, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने करणार उद्घाटन। पुण्यात वाहन तोडफोड होणाऱ्या भागांचे होणार मॅपिंग, पुणे पोलीस आयुक्तांकडून मॅपिंगचे आदेश, लोकशाही मराठीच्या बातमीनंतर पोलीस आयुक्तांनी दिलेत आदेश। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्तीवेतन प्रणाली, निवृत्तीआधी बेसिक पगाराच्या 50% मिळणार निवृत्तीवेतन। पेटीएम पेमेंट्स बँकची अडचणीत वाढ, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन केल्यानं 5.49 कोटींचा दंड। मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा प्रस्ताव, टॅक्सीचं किमान भाडं 32 तर रिक्षाचं भाडं 25 रुपये करण्याची केली आहे मागणी। अंगणेवाडी जत्रेला उत्साहात सुरुवात, नवसाला पावणाऱ्या भराडी देवीच्या दर्शनासाठी राजकीय नेत्यांसह भाविकांची देखील रीघ। म्हाडाच्या शिल्लक घरांची खासगी संस्थेमार्फत विक्री होणार, राज्यभरात म्हाडाची 11,000हून अधिक घरं विक्रीविनाच पडून। उद्धव ठाकरेंची जनसंवाद यात्रा 4 मार्चला रायगडमध्ये होणार, सोमवारी उरणच्या द्रोणागिरी नोडमध्ये होणार उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा। बेस्टच्या पासमध्ये झालेली वाढ अन्यायकारक आहे, त्याला स्थगिती द्या, ॲडव्होकेट आशिष शेलार आणि वर्षा गायकवाड यांची विधानसभेत मागणी। 10वी परीक्षेत 8 गैरप्रकारांची नोंद, लातूर जळगाव परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉपी पुरवण्याचा प्रकार, तर पुणे नाशिक विभागात 2, नागपूरमध्ये 3 तर लातूर विभागात 1 गैरप्रकाराची नोंद। रस्त्यांच्या कामासाठी पालिकेची नवीन नियमावली, उपयोगिता वाहिन्यांसाठी रस्ते पुन्हा खोदले जाऊ नये म्हणून खबरदारी, आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली नवी धोरणाला मंजुरी। मिठी नदीच्या रुंदीकरणाआड येणारी 672 बांधकामं निष्कासित, तर एच पूर्व विभागाच्या या कारवाईमुळे मिठी नदी सुधारणा प्रकल्पाला येणार गती। न्यूज ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल स्टँडर्ड अथॉरिटीकडून 3 हिंदी वृत्तवाहिन्यांवरती मोठी कारवाई, नीतीपालन संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई। बँकांच्या चलन व्यवहार वाहतुकीवरती नियंत्रण, केंद्रातील प्रत्येक रोकड वाहतुकीला QR कोड, एका विशेष ॲपद्वारे सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत चलनाचा मार्ग हा ठेवता येणार। पुण्यात उद्यापासून होणार पोलिओ लसीकरणाला सुरुवात, 3 मार्चपासून केलं जाणार पोलिओ लसीकरण, एकूण 2,98,784 बालकांचं होणार लसीकरण। मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्यातील पाणीपुरवठा 6 मार्च रोजी राहणार बंद, 7 मार्चला शहरातील अनेक भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। लातूरमध्ये 75 फुटी स्टॅच्यू ऑफ नॉलेज, लातूरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारायला सरकारची परवानगी, खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पाठपुराव्याला यश। तांत्रिक कामासाठी पुणे लोणावळा रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक घेतला जाणार, पुणे लोणावळा लोकल उद्या बंद राहणार, तर लोकलमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या देखील वेळापत्रकात बदल। समृद्धी महामार्गावरील लोहगाव पुलावरती जीवघेणा खड्डा, महामार्ग सुरू होऊन 1 वर्ष होऊन गेलं असताना देखील खड्डा पडल्यानं कामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।